चुनावी वादे भूलने वाली सरकार के खिलाफ प्रहार संगठन ने किया चक्का जाम आंदोलन। पूर्व राज्य मंत्री बच्चू कडू ने किसानों की कर्ज माफी सहित 17 मांगे रखने हेतु मोजरी में अनिश्चितकालीन अनशन किया हुआ है। उनके समर्थन में कारंजा तालुका स्थित हेटीकुंडी फाटा पर किसानों ने टायर जलाकर मार्ग अवरुद्ध किया। गुस्से से भरपूर आंदोलनकारियों ने राजमार्ग पर आक्रोश व्यक्त किया। उन्होंने सरकार से 14 जून तक मांगे स्वीकारने की चेतावनी दी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र किया जाएगा। किसान पूर्ण कर्ज माफी, विधवा व दिव्यांग महिलाओं को 6,000 रुपए मानधन, समर्थन मूल्य पर 20% अनुदान, गांव-गांव घरकुल योजना, शेत मजदूर बोर्ड, बेरोजगारी पर कार्रवाई सहित 17 मांगे लेकर सड़कों पर उतर आए थे। प्रदर्शन में राजू तेलखड़े, चंद्रभान बारंगे, बोरी, रोशन वरठी काजळी, शिवसेना उबाटा तालुका प्रमुख ललित वंजारी, सम्राट सिंह ठाकुर, संजय डिग्रसे सहित अनेक नेता व शेतकरी शामिल थे। न्यूज फर्स्ट के लिए कारंजा से अश्विन शाह की रिपोर्ट। उपोषण सुरू केलेलं आहे मोजरीला, त्यांच्या समर्थनार्थ आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इतर सर्व मागण्या त्या जर 14 तारखेपर्यंत जर सरकारनं मान्य केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन 14 तारखेच्या नंतर उपोषण आहे किंवा अन्य काही पद्धतीनं त्या पूर्ण वाढवायची मानसिकता आहे। म्हणून सरकारनं आजच त्या गोष्टीची दखल घेऊन आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि आमच्या बच्चू भाऊला उपोषणापासून मुक्त करावं ही आग्रहाची सरकारला विनंती आहे। आणि जेवढे शेतकरी आमचे एरियातले सर्व आंदोलनाला आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो। तसंच पोलीस प्रशासनसुद्धा याचं सहकार्य झालं आम्हाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द खंडवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।